काल जे सन्माननीय नगराध्यक्षांनी कणकवलीच्या उड्डाण पुलाखाली सुशोभीकरणाकरिता जी माहिती दिली आहे, जे टप्पे सांगितले, ह्या अनुषंगाने पहिलं प्रथम आधी मुळात आता जे काम निघालेलं आहे 1 कोटी काय 21 लाख काय तर ते काम एकूण ह्या कामाला सन्माननीय पालकमंत्री साहेबांनी 1,50,00,000 रुपये मंजूर केलेले आहेत जिल्हा नियोजनमधून सन 2025-26 साठी. आणि त्याची प्रशासकीय मान्यता मी तुम्हाला दाखवतो. तुमच्याकडे मी ही कॉपी देतो प्रत्येकाला. ही कॉपी 3 नोव्हेंबर 2025 ची आहे. आणि हे पैसे सन्माननीय पालकमंत्र्यांनी एवढ्यासाठी मंजूर केले होते ब्रिज खाली की आदरणीय माननीय खासदार राणे साहेबांच्या सूचना होत्या की आप्पासाहेब पटवर्धन जो आपला मुख्य चौक आहे, या चौकाचं जे विद्रुपीकरण झालं तर ह्याचं विद्रुपीकरण नव्हतं, सुशोभीकरण झालं पाहिजे. आणि विशेषतः त्याचबरोबर कणकवली व्यापारी संघाची सातत्याने मागणी होती की आप्पासाहेब पटवर्धन चौक आणि त्याच्या आजूबाजूच्या ब्रिज खालील परिसरात एक ब्युटिफिकेशन व्हावं. आणि त्यातला एक भाग सुद्धा कणकवली व्यापारी संघ सुद्धा आपल्यातर्फे डेव्हलप करायला घेत होता, आपल्याला माहीत असेल. आणि त्यांची सगळ्यांची मागणी म्हणून सन्माननीय पालकमंत्री नितेश राणे साहेबांनी हा निधी मंजूर केलेला आहे. 3 नोव्हेंबरला झाल्यामुळे 6 नोव्हेंबरला माझ्या माहितीप्रमाणे आचारसंहिता लागली आणि आचारसंहितेनंतर हे काम पुढची प्रोसिजर थांबवावी लागली. आणि आता हे काम होतंय. पण हे काम होतंय कुठे? कालच्या नगराध्यक्षांच्या प्रेस कॉन्फरन्स जेव्हा मी वाचली त्यावर मी बघितलं की ते होतंय श्रीधर नाईक पुतळ्यात त्या परिसरात ब्रिजखाली. तर ते तिथलं नाही आहे. त्याचं कारण असं की सन्माननीय खासदार नारायण राणे साहेबांच्या सूचनेनंतर हायवे डिपार्टमेंटला सुद्धा सूचना गेल्या होत्या की हायवेचे जे मेन स्पॉट आहेत तिथे सुद्धा ब्युटिफिकेशन झालं पाहिजे. आणि म्हणून 11 किंवा 13 आय थिंक माझं जरा जिल्हा नियोजनमधून हायवे डिपार्टमेंटला सुद्धा निधी देण्यात आलेला आहे. आणि त्या निधीतून कणकवलीचा जे काम हायवे डिपार्टमेंटमधून जे घेतलं आहे ते श्रीधर नाईक पुतळा आणि जो परिसर आहे ना तिथलं घेतलेलं आहे. आणि हे पैसे जे आहेत, ही जी रक्कम आहे ही आप्पासाहेब पटवर्धन चौकचा आजूबाजूचा परिसर त्यासाठी घेतलेला आहे. आणि कणकवलीच्या व्यापाऱ्यांची ती मागणी होती सातत्याने आणि खासदार राणे साहेबांची मागणी होती. आता हे इथलं काम तिथे नेत आहे आणि तिथे ते होणारच आहे. म्हणजे आम्हाला तिथे होणारं काम मागे जाणार आणि इथे होणाऱ्या कामाला परत वेगळे पैशाची वाट बघावी लागणार. आणि जे मेन शहरातलं जे विद्रुपीकरण आहे ते कुठेतरी क्लिअर झालं पाहिजे होतं. पण त्यांना तिथे तसं करायचं नाही आहे. कारण आता तिथे भाजीवाले आहेत किंवा आता नवीन दुकानं होताना बघताय, स्नॅक कॉर्नर वगैरे तुम्ही पाहताय. आता आमच्या काळात हे आरोप करत होते आमच्या महिना 8.5 लाख रुपये आम्हाला हप्ता होता. कदाचित आता त्यांना ते सुशोभीकरण करायचं तिथे त्यांना ठेवायचं. हे हप्तेवाले आता ह्यांना सुरू झालं काय असा शंका आहे. आणि नवीन परत हप्ते वाढण्यासाठी नवीन दुकानं झाली काय याचं सुद्धा उत्तर कणकवलीकरांना यांनी दिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, याचं उत्तर मुख्याधिकारी सुद्धा राणे साहेबांना देतील, कारण त्यांच्या सूचना होत्या की तिथे केलं पाहिजे म्हणून. असो. आणि त्यानंतरचं पुढील सांगतो की पुढील ह्या 5 वर्षात टप्प्याटप्प्याने त्यांनी हे सांगितलंय की बघा, साऊंड प्रूफ योगा ध्यानधारणा केंद्र, कलाकारांसाठी छोटे नाट्यगृह, 2 ठिकाणी सेल्फी पॉइंट, कोकण संस्कृतीचे कलादालन म्हणजे म्युझियम, नंतर 1200 मीटर पिलर दुतर्फा जॉगिंग ट्रॅक, 3 ठिकाणी सुसज्ज प्रसाधनगृह, छोट्यांसाठी खेळाचे मैदान आणि वाचनालय आणि साहित्यिक कट्टा. मुळात सन्माननीय नगराध्यक्षांना
ते ज्ञात नसेल किंवा त्यांचा अभ्यास ते करत नसतील किंवा समजत नसेल. हायवे डिपार्टमेंटकडून जेव्हा आमच्या काळात आम्ही ही NOC घेतली की सुशोभीकरणासाठी, त्या सुशोभीकरणाच्या NOCत त्यांनी वाचावं, स्पष्टपणे त्यात उल्लेख आहे की कुठच्याही प्रकारचं ठोस बांधकाम करण्यात येऊ नये, त्याला हायवेने परवानगी दिलेली नाहीये. आणि म्हणून यांनी ह्या सगळं करण्यास आमचा अतिशय पाठिंबा आहे. मात्र हे होऊ शकत नाही, काही झालं तरी होऊ शकत नाही. यातलं फक्त एक की तो ट्रॅक होऊ शकतो, कारण त्याच्यात असा कायमस्वरूपीचं बांधकाम नाही. आणि जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो, बॅडमिंटन कोर्ट न बांधकाम करता फ्लोरिंग केलं आणि जर जाळी केली तर ही 2 कामं होऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त कुठचंही प्रकारचं बांधकाम असलेलं कुठचंही काम होणार नाही. कणकवलीकरांना खोटी आश्वासनं देत चाललेली आहेत. हे आमचे पैसे, आमच्या पालकमंत्र्यांनी दिलेल्या पैशावर फक्त विशीला तूप लावून सांगतायत. हे आता 5 महिने आमचे झाले, आजच होतील काय, उद्या 5 महिने पूर्ण होतील हे नगराध्यक्ष निवडून आल्यावर. त्यांच्या 5 महिन्याच्या कारकिर्दीत हे किंवा उपनगराध्यक्ष व यांची टीम यांनी एकही नवा रुपया आणलेला नाही, काहीही केलेलं नाही. फक्त खोटी आश्वासनं देत सुटले आणि जे कधीही घडणार नाही, जे अस्तित्वात येणार नाही, त्याचे फक्त ह्या 2 ते 3 सभेत ठराव घेण्यात आलेले आहेत, जे प्रत्यक्षात कधी अंमलात येणार नाही. दुसरी गोष्ट, मागील मी तुम्हाला सांगितलं होतं 21 जी टेंडर रद्द केली त्यांनी, निविदा कॅन्सल केल्या. पावसाळ्याच्या तोंडावर लोकांचे कितीतरी रस्ते जे करणं गरजेचं होते, म्हणून मागच्या वेळेला आमच्या प्रयत्नातून पालकमंत्री साहेबांनी निधी दिला होता. आज ते मी तेव्हा आमच्या सभागृहात, आम्ही असो, मेघाताई असतील, संजीव असेल किंवा आमचे सदस्य सर्व, त्यांनी वारंवार सांगितलं होतं की टेंडर कॅन्सल करू नका, पावसाळा जवळ येतोय. पावसाळा जर उद्या कामं झाली नाही तर लोकांना त्याचा नाहक त्रास होणार. पण ह्या नगराध्यक्षांनी आपल्या मगरूरने आणि बहुमताच्या जोरावर तो ठराव घेतला आणि तो ठराव आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे त्याच्यावर दाद मागितली. अद्याप मान्य जिल्हाधिकारी हे न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे ते पेंडिंग आहे, त्याचा निर्णय ते यथोचित देतील, तो प्रश्न वेगळा. पण आज असं झालं की ही कुठचीही कामं डांबरीकरणाची किंवा लोकांना हवी असलेली होणार नाही. त्याचं उत्तम उदाहरण परवा पेपरमध्ये पाहिलं मी की 11 रोड, परबवाडीतील 2 रस्ते आहेत, बिजली नगरमधला आहे, मराठा मंडळकडचा आहे, इकडे पिळणकरवाडीकडचा रस्ता आहे. असे 11 रस्ते मी पाहिजे तर यादी देतो. वर्कशॉपकडचा रस्ता आहे. ह्या रस्त्याने नागरिकांना चालायला नको, काही नको. आणि अशी ह्या सगळ्याला जबाबदार नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष त्यांची टीम आहे. या जनतेपर्यंत हे मेसेज जावा आणि उद्या ह्या पावसात जो त्रास होणार आहे तो कोणामुळे झाला ह्या कणकवलीकरांना समजावा, म्हणून आपल्यामार्फत कणकवलीकरांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे. धन्यवाद. असं काही विचारायचं विचार अजून निर्णय नाही झाला आहे, निर्णय पेंडिंग आहे. तुम्ही काय मागणी केली? आम्ही एकच केली होती की ही जी प्रोसिजर आहे ही नियमाने प्रशासनाने केली. त्यात स्पर्धा झाली, 14 स्पर्धक आले होते, त्यात 3 काय 4 काय किती स्पर्धकांना कामं मिळाली जे L1 होते त्यांना. आणि ह्यांनी ते सगळीच्या सगळी कामं सगळ्या एकूण एक रद्द करण्याचा ठराव घेतला. आता प्रॉब्लेम असा झाला ती रद्द करून नवीन प्रोसिजर करणं, हे करणं, ह्याला वेळ जाणार होता. 21 कामं होती, ही पावसाळ्याच्या आधी होणं गरजेचं होतं. म्हणून आम्ही हा ठराव रद्द व्हावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही सेक्शन 308 खाली आम्ही दाद मागितली. वास्तविक ही दाद मुख्याधिकाऱ्यांनी मागणं गरजेचं होतं. नियमात 308 खाली प्रथम मुख्याधिकाऱ्यांची ती पूर्णपणे प्रशासकीय जबाबदारी आहे, ती त्यांनी पार पाडली नाही. म्हणून आम्हाला एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला त्यावर दाद मागता
म्हणजे मागायची वेळ आली म्हणजे की ही प्रोसिजर आमची करेक्ट आहे, स्पर्धा झालेली आहे, उद्या भविष्यात रिटेंडर झालं तर त्यात आर्थिक नुकसान होऊ शकतं, म्हणजे ह्यांच्या ठरावाच्या विरोधात त्यांनी जे मत मांडले ते आहे. म्हणजे वास्तविक हे जर त्यांना माहीत होतं तर वास्तविक त्यांची मूळता जबाबदारी होती. कायद्यात तेच आहे की कुठचेही समितीने किंवा कुठच्याही मिटिंगने जर चुकीचा ठराव घेतला तर तो रद्द करण्यासाठी किंवा तहकूब करण्यासाठी 308 सेक्शन खाली माननीय मुख्याधिकाऱ्यांनी 3 दिवसाच्या आत दाद मागणं गरजेचं आहे. पण तसं इथे झालेलं दिसून आलं नाही. मात्र हे रिपोर्ट देतात की ह्यांची प्रोसिजर हे म्हणतात तसं नाही. आपलं म्हणणं दिलं, त्या म्हणण्यात त्यांनी मांडलंय की योग्य स्पर्धा झाली, योग्य निविदा आहे, उद्या नवीन रिटेंडर झालं तर नुकसान होईल. पण ठीक आहे, त्याच्यावर स्वतंत्र आम्ही विचार पुढे हा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय आल्यानंतर पुढे काय करायचं ते ठरवू. यात